नमस्कार, मी महेश शिवाजी जरांगे आपलं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे कर्मण्यवाधिका रस्ते. मागील 2 भागांमध्ये आपण मनराई गिरिराज ट्रेकर्समधील लहान मुलांसाठी असलेल्या ॲडव्हेंचर कॅम्पसह माहिती घेतोय. या 3ऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत कमांडो ट्रेनिंग, लहान मुलांना सुरक्षेच्या दृष्टीने आणि स्वतःची सुरक्षेबरोबर समाजाची सुरक्षा या दृष्टीने मनराई गिरिराज ट्रेकर्स त्यांना कमांडो ट्रेनिंग या शिबिरामध्ये देत आहे. तर त्याबद्दल पाहूया आपण कशा प्रकारे हे ट्रेनिंग त्या लहान मुलांना देत आहे. आपण पाहतोय या ठिकाणी निकम सर आणि सोरटे सर कमांडो ट्रेनिंग घेत आहेत. अगदी मिलिटरीच्या शिस्तबद्ध पद्धतीने ते लोक मुलांना शिस्तीचं महत्व, लाईनअपचं महत्व आणि टीम वर्क समजून देत आहेत, ग्रुप वर्क समजून देत आहेत. पुन्हा एकदा ते ऍक्टिव्हिटी करतायत. आपण ती ऍक्टिव्हिटी पाहूयात कशा प्रकारे करतायत लहान मुलं. पाहतोय आपण 3ऱ्यांदा ही सेम ऍक्टिव्हिटी करून घेत आहेत निकम सर त्यांच्याकडून, आणि 3ऱ्यांदा मुलं स्वतःच डिसिप्लिन हा शब्द एकमेकाला सांगतात. म्हणजे कमांडो ट्रेनिंगचं पहिलं महत्वाचं सेशन आहे की डिसिप्लिन. आणि अमोल पाटील कमांडर या ठिकाणी आता ऑब्झर्वेशन सांगतायत. या ठिकाणी कमांडो ट्रेनिंग घेत आहेत, ऑब्झर्वेशन सांगतायत. या ठिकाणी ओके, सारा ग्रुप एक साथ दिखने चाहिए. ओके, यस सर. ऑन योर मार्क्स. हो बघा उभा राहिला. नील, ऑन योर मार्क्स. गेट सेट, गो. चालू ऍक्टिव्हिटी मध्ये आपण पाहतोय पुन्हा एकदा ही ऍक्टिव्हिटी करायला लावलेत आपण. व्हेरी गुड, वेलकम, वेलकम कमांडोज. व्हेरी गुड, अप्रिशिएबल. आपण अभी निकम सरांशी थोडस याबद्दल चर्चा करूया. निकम सर, सॉरी मी तुम्हाला डिस्टर्ब करतोय तुमच्या ऍक्टिव्हिटी मधून, पण आता आम्ही पाहिलं की स्टार्टिंगची सुरुवात इथे डिसिप्लिन ऍक्टिव्हिटी तुम्ही जवळजवळ 4थ्यांदा मुलांकडून करून घेताय. प्रत्येक वेळी एक नवीन पॉईंट त्यांना सांगताय. तर या कमांडो ट्रेनिंगचा बेस आणि त्याचं महत्व तुम्ही आमच्या प्रेक्षकांना सांगा. यांना सारखं आम्ही पळायला यासाठी लावतोय की आम्ही एकाच ग्रुपचे 4 ग्रुप केलेले आहेत. कमांडो ज्या वेळेला फील्ड मध्ये जातो, एखाद्या टार्गेटवरती अटॅक करायचा असतो, त्याला दिलेला तो जो टास्क असतो तो टीम वर्क असतो आणि टायमिंग मध्ये करायचा असतो. मग ह्यांचं आपसमध्ये कोऑर्डिनेशन चांगलं व्हावं आणि ते कसं करता येईल त्याचं एक उदाहरण म्हणून यांना आम्ही एक रेल्वे इंजिनचं उदाहरण दिलं की रेल्वे इंजिन ज्याच्या प्रकारे चालतं आणि बाकीचे डबे त्या पाठीमागे येतात आणि वेळेवर सगळे इंजिन बी त्याच वेळेला पोहोचतं स्टेशनवरती आणि बाकी डबेही त्याच वेळेला स्टेशनवरती पोहोचतात. एक छोटंसं उदाहरण यांना जे समजलं अशा प्रकारे आम्ही दिलेलं आहे. तर त्यातनं त्यांना शेवटी ते कळालं आणि 4ही ग्रुप एकदम आमच्यापाशी आले. त्यावेळेला आम्ही त्यांना ते सांगितलं की त्यांना शाबाशी द्यायची आणि पुढच्या आता ऍक्टिव्हिटीसाठी आम्ही त्यांना नेणार आहोत. जरूर सर. वनराई गिरिराज ट्रेकर्सचा 34वा कॅम्प आहे. तर तुम्ही वनराई गिरिराज ट्रेकर्सला कसे जॉईन झाला आणि त्याच्याबद्दल तुमचा अनुभव सांगा. मी सिमेंट्स इंडिया लिमिटेडमध्ये 1994 साली आलो. तर हा कॅम्प 1992 पासून चालू झाला. तर मी त्यावेळेला नवीन होतो. त्यावेळेला त्यातलेच काही जुने कार्यकर्ते आमचे स्वर्गवासी पवार सर म्हणून होते. त्यांनी मला थोडंसं कॅम्पबद्दल कल्पना दिली आणि मला पण थोडंसं वाटायला लागलं की बाबा आपल्यापाशी आहे ती कला, आपण मिलिटरीतनं सर्व्हिस करून आलेलो आहोत. त्यामुळं मला एक असं वाटलं की चला ठीक आहे, एक सेशन आपण घेऊया. म्हणून एक सेशन तयार केलं. मी इंजिनियर्स ग्रुपमध्ये होतो आणि मी ब्लॅक कट कमांडो ट्रेनिंग केलेली आहे. अच्छा.
तर त्यामुळं मग ते एक सेशन बनवलं माझं. माइन्स वगैरे कशा असतात त्याच्याबद्दल त्यांना माहिती द्यायची. छोटी मोठी हत्यारं आमच्याकडे ज्या हिशोबाने असतात 2 इंच मोटरपर्यंत MMG, LMG, SLR त्या आमच्या वेळेला होती त्यावेळेला. तर त्या हत्यारांचे फोटो आणून त्यांचे डिजिटल पोस्टर बनवून त्यांना त्याची माहिती द्यायचो मी त्यावेळेला. आणि आता हे जे कमांडो ट्रेनिंग चालू आहे, ते माझ्या उदयाला आलं आणि मग त्यांना एक सिच्युएशन बनवून आम्ही ते ट्रेनिंग देऊन काही ऑब्स्टिकल तयार केलेले आहेत आम्ही आतमध्ये याच्या पलीकडे. आणि तिथे ते ऑब्स्टिकल पार करून त्यांना एक टार्गेट देतो आम्ही, की त्या झाडाखाली एनिमी किंवा टेररिस्ट लपलेले आहेत अच्छा. आणि त्याच्यावरती आपले कमांडो कसे अटॅक करतात बरोबर. ते असे. त्यामुळे त्यांना 4 ग्रुपमध्ये वाटलेले आहेत. चारी बाजूने त्याला कसं घेरायचं असतं, आपण त्याला दिसलो नाही पाहिजे. त्यासाठी आम्ही क्रॉलिंग, निलिंग पोझिशनमध्ये कसं चालतात, आपली बॉडी बॅलन्सिंग कसं असलं पाहिजे, त्यासाठी आम्ही एक छोटंसं ट्रेनिंग इथं घेतो आणि त्यामुळे त्यांना असं समजवतो, की आता तुमचं बॉडी बॅलन्स चांगलं झालेलं आहे, झाडावर चढू शकता, नदी पार करू शकता. असे छोटे-छोटे आम्ही तिथं ऑब्स्टिकल तयार केले त्यांच्या ताकदीच्या हिशोबाने. आणि मग शेवटी आम्ही त्या एनिमीवरती त्यांना अटॅक करायला सांगतो. अच्छा. छत्रपती शिवाजी महाराजांची घोषणा देऊन आम्ही त्यांना त्या एनिमीवरती अटॅक करायला सांगतो. सर, तुम्ही आता सांगितलं की तुम्ही आर्मीमध्ये होतात आणि स्वतः तुम्ही कमांडोमध्ये होता आणि त्यात तुम्ही जे ट्रेनिंग्स घेतले, इंजिनिअर सेक्शनमध्ये तुम्ही होता आणि त्यातल्या तुमच्या अनुभवाचा फायदा घेऊन या सर्व्हिसमध्ये जॉईन झाल्याच्या नंतर म्हणजे मिलिटरीमधून तुम्ही रिटायरमेंट झाल्याच्यानंतर सिव्हिल्स इंडिया लिमिटेडमध्ये सर्व्हिसला जॉईन झाले आणि त्याच्यानंतर वनराई गिरिराज ट्रेकर्सच्या माध्यमातून तुम्ही तुमचा पूर्ण मिलिटरीचा कमांडोचा अनुभव ह्या लहान मुलांबद्दल बरोबर शेअर करताय. पण त्या अगोदर तुम्ही तुमच्या अनुभवांचं एक वेगळं सेशन तयार केलं, खास त्याच्यावर अभ्यास करून. हे म्हणजे आमच्या नवीन पिढीसाठी खूप कौतुकाची गोष्ट आहे, की एखाद्या सर्व्हिसचा पूर्ण अभ्यास करून त्याच्यासाठी लहान मुलांच्या त्याच्या वयानुसार कसं सेशन अरेंज होईल याचा उपयोग करून तुम्ही तुमचा स्वतःचा वैयक्तिक वेळ याच्यासाठी देताय. तर मी सकाळपासून अनेक फाउंडर मेंबर सोबत बोललेलो आहे. तर सगळ्यांच्या सांगण्यातून हेच येत आहे, की समाजासाठी, लहान मुलांसाठी आपल्या वैयक्तिक वेळ खर्च करून काय चांगलं समाज अजून धैर्यवान आणि सुसज्ज समाज घडवण्यासाठी ही लहान मुलंच आता लहान वयातच तयार करताय तुम्ही. तर हे खूप कौतुकास्पद आहे. आणि तुम्ही पवार सरांचा उल्लेख केला, जे आता आपल्यात नाहीयेत, पण त्यांच्या थ्रू त्यांच्या मार्गदर्शनाने तुम्ही ह्या ग्रुपमध्ये वनराई गिरिराज ट्रेकर्समध्ये सामील झाला. आणि त्याच्यानंतर महत्त्वाचं, की आता आपण अनेक ठिकाणी अटॅक्स पाहतो. ते अटॅक्स तुम्ही सांगितलं, की त्या मुलांना वेगवेगळ्या प्रकारचं ट्रेनिंग देऊन शेवटी ते अटॅक कसा करायचा आणि शत्रूला न दिसता कसं तर नक्कीच ह्या गोष्टींचा त्यांच्या भविष्यात त्यांच्या जीवनात खूप बहुमूल्य फायदा होईल. तर ह्या सेशनमध्ये लहान मुलांकडून जो रिस्पॉन्स शेवटी मिळतो, तर त्याचा काय अनुभव आहे? त्याबद्दल तुम्ही आम्हाला सांगा. हे सर्व सेशन केल्यानंतर त्यांना खरी जाणीव होते, की आपण जे केले एक सॅटिस्फॅक्शन मिळतं, की येस, त्यांना एक फील तयार होतो मनामध्ये, की आज ह्या सैनिकांचा आपण पेपरला बघतो, पिक्चरमध्ये बघतो किंवा आपण ॲक्चुअली ग्राउंडवरती किती अवघड काम आहे, याचं त्यांना अक्षरशः स्वतः केल्यामुळं त्याचा अनुभव येतो. आणि ते स्वतः आम्हाला कधी अशा मोकळ्या वेळेमध्ये कॅम्पमध्ये सांगतात, "सर, आम्हाला कमांडो ट्रेनिंगमध्ये फार मजा आली." बरोबर. एवढा त्रास त्यांना होऊन सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावरती जो आनंद बघायला मिळतो आम्हाला, त्याचं कौतुक जेवढं करावं तेवढं कमी आहे. निश्चित. निकम सरांनी सांगितल्याप्रमाणे मुलं ह्या शारीरिक क्षमता त्यांच्या वाढतायत. पण हा अनुभव घेताना जे पिक्चरमध्ये आपण फक्त जस्ट पाहतो किंवा शूटिंगमध्ये अनेक व्हिडिओजमध्ये पाहतो, त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेताना त्याची खडतरपणाची जाणीव लहान मुलांच्या मनात आता आणि त्याच्याबद्दल त्यांची सद्भावना आपल्या आर्मीबद्दल, आपल्या प्रशासकीय सेवांबद्दल निश्चित त्यांच्यात एक आदरभाव निर्माण होत असेल आणि त्याचा उपयोग पुढे जाऊन त्यांच्या सामाजिक जीवनात नक्की होत असेल. धन्यवाद सर, तुम्ही बहुमूल्य वेळ आम्हाला दिला आणि हे सुंदर सेशन तुम्ही घेताय, त्याच्याबद्दल कौतुक करावं तेवढं कमी आहे. धन्यवाद. सरोटे सर आहेत आणि ते पुढच्या ट्रेल्ससाठी एक बॅचला पाठवत आहेत आणि पुढे जाऊन ते त्या बॅचला वेगवेगळ्या प्रकारचं कमांडो ट्रेनिंग देऊन कशा प्रकारे शत्रूवर अटॅक करायचा आणि शत्रूला घेरून आपल्या वेगवेगळ्या बॅचच्या सहयोगाने
कशा प्रकारे संकटातून सुटका करायची याचं अनुभव ट्रेनिंग ही अगदी लहान लहान मुलं आपण पाहतो या ठिकाणी वेगवेगळ्या वयाची मुलं आहेत. साधारण वयवर्ष 7-8 पासून ते 14 वर्षापर्यंतची ही मुलं आहेत आणि ती या ट्रेनिंगसाठी जातात. निश्चितच या जंगलात वास्तव्य आपण सध्या सुधागडच्या पायथ्याशी आहोत आणि सुधागडच्या पायथ्याशी या जंगलात या मुलांना हे कमांडो ट्रेनिंग मिळत आहे. ही निश्चितच एक जमेची बाब आहे हे सशक्त समाज घडवण्यासाठी असं मी म्हणेन. आपण पाहतोय मंकी स्क्रोलिंग करताना हा पाय वरती आला पाहिजे. भूषण सर ट्रेनिंग देत आहेत लहान मुलांना. त्यानंतर दुसरा पाय आला, त्याच्यानंतर आपला पाय असा बदलत राहायला पाहिजे आणि हातही बदलत राहायला पाहिजे. ओके, एक एक पाय खाली वर, तसंच हात पण पुढे. बस बस बस, आपल्या बाजूने खाली येईल ते. भूषण सरांनी मुलांना मंकी स्क्रोलिंग कसं करतात दोरीच्या साहाय्याने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याचं म्हणजे जास्त करून उंचीच्या ठिकाणी जिथे पाईप्स असतात किंवा हेवी दोरखंड असतात त्यावेळेस त्याचा वापर करून कशा प्रकारे आपल्याला स्थान बदलता येईल याचा ट्रेनिंग या ठिकाणी मुलांना देत आहेत. मंकी स्क्रोलिंग असं या ॲक्टिव्हिटीचं नाव आहे कमांडो ट्रेनिंगमध्ये आणि निश्चितच संकट समयी त्यांना ते कामास येईल. सुबोध आता आपल्याला ती ऍक्टिव्हिटी करून दाखवत आहे. अमोल पाटील आपले व्हॉलेंटियर आहेत ते हेल्प करतायत आणि आपण प्रत्येक वेळी बघतोय की या ठिकाणी सेफ्टीची काळजी घेतलेली आहेत. व्हॉलेंटियर सोबत आहेतच पण त्या दोरीमुळे मुलांना हाताला त्रास होऊ नये यासाठी त्यांना हँगलोज जे खूप गरजेचे आहेत ते दिलेले आहेत. ही मुलं पहिल्यांदा किंवा कोणी दुसऱ्यांदा ही ऍक्टिव्हिटी करतायत तर त्यांना इजा होऊ नये म्हणून व्हॉलेंटियर्सनी त्यांना त्या ठिकाणी खाली पकडून ठेवलेलं आहे. आणि जास्तीत जास्त म्हणजे मी असं म्हणेल की 100% सेफ्टीची काळजी घेऊन ह्या ऍक्टिव्हिटीज मुलांना शिकवल्या जात आहेत आणि मुलंही त्याचं छानपैकी आनंद घेत आहेत. आपण सुबोधला विचारूया. सुबोध, आता तू मंकी स्क्रोलिंग केलं तर हा फर्स्ट टाइम केला तू काय या अगोदर नाही, केला? सेकंड टाइम आहे माझा. हा. तर मला हे येत होतं आणि माझी जी पॅन्ट जी स्लिपरी आहे म्हणून माझं ते असं पाय स्लिप होत होता त्यामुळे ना मी जरा म्हणजे तू फर्स्ट टाइम सेकंड टाइम हे मंकी स्क्रोलिंग करतोय. तू ह्या कॅम्प मध्ये कितव्यांदा आलेला आहे? सेकंड टाइम. सेकंड टाइम सोबत कॅम्प मध्ये आलाय आणि हे ट्रेनिंग तो दरवर्षी करतोय म्हणजे यावर्षी सेकंड टाइम तो ट्रेनिंग करतोय. कसं वाटतंय ट्रेनिंग घेताना? मला खूप मजा येते म्हणजे असं एन्जॉयमेंट पण भेटते. घरी बसून बसून आपण असे आळशीहून जातो मग आपल्याला काही सुचत नाही म्हणजे काय करायचं ते सर्व फ्री नाही होत त्यामुळे ना मग पाठवायला लागले हे सर्व मग मला पण आवडायला लागले इथं सर्व. की आपण सोबतचं मनोगत ऐकलंय. मंकी ट्रेनिंग तर त्यांनी घेतलेलं आहे. कमांडो मंकी स्क्रोलिंग केलंय त्यांनी, कमांडो ट्रेनिंग तो घेतोय. पण हे घेत असताना तो स्वतः सांगतोय. तुझं वय किती आहे सोबत? हा, माझा 13. 13 वर्षाचा सोबत आहे आणि तो स्वतःहून सांगतोय की घरी आपल्याला ऍक्टिव्हिटीज करायला मिळत नाहीत आणि आपण घरी दिवसभर बसून असतो आणि त्यामुळे ह्या कॅम्पमध्ये येऊन त्यांना खूप छान वाटतंय. थँक्यू. आणि त्यामुळे आपली फिटनेस पण नाही बरोबर राहत. बरोबर आहे. एक 13 वर्षाचा मुलगा फिटनेस संबंधी आपल्याला सांगतोय की त्यामुळे फिटनेस होतोय आणि आनंदी वाटतोय. हेच यश आहे 34 वर्ष अव्याहतपणे चालू असलेल्या वनराई गिरिराज ट्रेकर्सचं. थँक्यू सोबत. आपण पाहतोय एकानंतर एक मुलं मंकी ट्रेनिंग घेत आहेत. त्या ठिकाणी व्हॉलेंटियर भूषण सर त्यांना मदत करतायत. अमोल पाटील सर आहेत आणि उत्कृष्ट असं ट्रेनिंग मुलांकडून या ठिकाणी चालू आहे आणि मुलंही कुठलाही त्यांच्या चेहऱ्यावर त्रास दिसत नाहीये. त्यांना घाम आलाय, ते दमलेत पण त्यांच्या चेहऱ्यावर या सगळ्या ऍक्टिव्हिटीचा आनंद आहे. एक एक जण वन बाय वन. आपण आता या ठिकाणी पाहतोय कमांडो ट्रेनिंग मधला हा शेवटचा पॅच आहे. मगाशी बेसिक ट्रेनिंग झाल्याच्या नंतर मुलांनी कसं जंगलातून सावधगिरीने यायचंय, कुठले कुठले अडथळे पार करायचेत आणि ते अडथळे पार करून नंतर शत्रूवर अटॅक करायचा आहे. आपण पाहतोय कशा प्रकारे खालून वाकून येऊन त्यानंतर जंप करतायत.
अमोल सर त्यांना गाईड करतायत या ठिकाणी. त्यांच्या ग्रुपचे कमांडर अमोल सर आहेत. सुंदर अशा ऍक्टिव्हिटी या ठिकाणी होत आहेत. अमोल सर तुम्ही सांगा आता ह्या ज्या ऍक्टिव्हिटी चालू आहेत, आता त्यांनी जम्पिंग केलंय, तर ते कुठल्या ऍक्टिव्हिटी होती आणि कशा पद्धतीने ते पुढे रन करणार आहेत? यस. हा जो आता आपला ट्रेनिंग मधला टप्पा आहे तो जी आपली कमांडो ट्रेनिंग आहे ती कमांडो ट्रेनिंग मधला हा ऑलमोस्ट 60% हा आपला बेसिक भाग झालेला आहे आणि त्याच्यानंतर जो शेवटचा 40% जो भाग आहे तर तो इम्पॉर्टंट भाग आहे आणि त्याचं हे आता प्रात्यक्षिक आपण बघतोय. त्याच्यामध्ये आता सुरुवातीला जे आपण आपल्या कमांडोजना पाहिलं तुम्ही तर ते एका घनदाट अशा जंगलामधून सगळेजण तिथून आलेले आहेत. बरोबर. कारण आता ते त्यांची ट्रेनिंगच्या ऑलमोस्ट शेवटच्या टप्प्यात आहेत आणि Yes. कमांडो आपण तयार करताना त्यांना अशा प्रकारे करतो की ते मोर दॅन आवर एक्सपेक्टेशन्स काम करतील. ओके. तर ते ज्यावेळेस जंगलामधून पुढे आल्यानंतर त्यांना मध्ये जे काही ऑब्स्टेकल्स आले हा. तर तिथेही तुम्ही ते पाहिले. त्या बरोबर. ऑब्स्टेकल्स आल्यानंतर ज्यावेळेस ते रिव्हर क्रॉस करतील, इवन त्यांना ज्या वेळेस काहीच सपोर्ट नसणार तर ते कशा प्रकारे स्वतःहून इनिशिएटिव्ह घेऊन त्या त्या टेम्पररी कंडिशनला पार करून जाण्यासाठी स्वतःचे स्किल्स डेव्हलप केलेले आहेत ऑलरेडी त्यांच्यामध्ये. तर ते वापरून कशा प्रकारे त्यांना पार करून जातील. तर इथे तुम्ही बघू शकता की इथे एक हा. ब्रिज त्यांनी इमिजिएटली तयार केलेला आहे कारण त्यांना अच्छा. टार्गेट पर्यंत पोहोचायचं आहे. पोहोचायचं आहे. तर आता ते त्या ब्रिजचा वापर करूनही ते पुढे जातील. पण यस, आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना त्यांना स्वतःचा बॅलन्स देखील राखणं तेवढंच गरजेचं आहे. आणि ते बॅलन्स असताना ते ज्या काही गोष्टी करतायत तर त्या गोष्टी करतेवेळी त्यांच्याकडे जे स्किल आहे ते स्किल ते डेव्हलप ऑलरेडी आम्ही केलेलं आहे. आणि आता पुढे जर का तुम्ही पाहिलं इथे पुढे आल्यानंतर ज्या एनिमी एरियामध्ये आपण एंटर करणार हो. तर त्या एनिमी एरियामध्ये एंटर केल्यानंतर तिथे माइन्स देखील असू शकतील. सो बरोबर. त्या माइन्स पासून तुम्हाला स्वतःला बचाव करायचा आहे. तर इथे तुम्ही बघू शकता सुरटे सरांच्या मागे गेलेले आहेत. ते त्यांना पूर्णपणे रेकी करून दाखवत आहेत. एका ठिकाणी त्यांनी आतंकवादी समजून झाडाच्या मागे टार्गेट फिक्स केलेलं आहे आणि जे 4 ग्रुप मुलांचे केले होते त्या 4 ग्रुपमध्ये प्रत्येक एका मुलाला घेऊन त्यांनी तो रूट दाखवत आहेत. तो रूट दाखवून एनिमी टार्गेट करून ते येऊन ते आपल्या सर्व ग्रुपला सांगतील ती मुलं कशा पद्धतीने जायचे. या ठिकाणी त्यांना बंदूक कशी पकडायची आणि कसं चालायचं याचं ट्रेनिंग निकम सर देत आहेत. भूषण सर आणि निकम सर या ठिकाणी ट्रेनिंग देत आहेत. नाईक सर त्यांना या ठिकाणी गाईड करतायत कशा प्रकारे रायफल आणि ती पकडून सावधपणे शत्रूला न दिसता आपल्याला कसं चालता येईल याचं ट्रेनिंग या मुलांना निकम सर देत आहेत. आपण पाहतोय की सोरटे सरांनी अगोदर डक वॉक आणि त्यानंतर क्रोलिंग करून कशा प्रकारे कमीत कमी जागेतून सरपटत कमांडो ट्रेनिंग घेत आहेत ही मुलं. पण पाहतोय की एकदम छान प्रकारे एकामागे एक ही मुलं डक वॉक करून नंतर क्रोलिंग करून पुढे पुढे सरकतायत. लावली गुड शाबास. आपला आपला ग्रुप बनवा. त्याचा सेकंड नंबर ग्रुप आहे. इथून मागे बसायचं आहे. आपण इथे बस ना, बस ग्रुप इथे आणि इकडे फेस कर असा. बस तुझ्या मागचे सगळे लाईन सोरटे सरां बरोबर या ऍक्टिव्हिटीवर बद्दल आपण बोलणार सर. 1-2 मिनिटं ही ऍक्टिव्हिटी कशी आहे काय आणि याचं महत्व मुलांसाठी तुम्ही थोडक्यात सांगा. मुलांसाठी या ऍक्टिव्हिटीज फार महत्वाच्या आहेत कारण याच्यामध्ये टीम बिल्डिंग, कॉन्फिडन्स बिल्डिंग या ऍक्टिव्हिटीज त्याच्यामध्ये आपण इन्व्हॉल्व करतो आणि मुलांना लक्षात येतं की आपण सगळे एकत्र झाल्यानंतर मग जर टीम वर्क असेल तरच मोठ्यात मोठी अचीवमेंट आपण करू शकतो. बरोबर. तर मुलांच्या आतमध्ये त्या गोष्टी रुजवण्यासाठी हे छोटेसे प्रयत्न आहेत ज्याच्यामुळे मुलं छानपैकी करू शकतील. आता ही जी ऍक्टिव्हिटी चालू आहे त्याचं नाव काय आणि कशा पद्धतीने ते मुलं करतायत किंवा त्याच्या बेस कशा आहेत ते तुम्ही. ही ऍक्टिव्हिटी म्हणजे अशी आहे की ज्यावेळेस आपण डिफिकल्ट सिच्युएशन्स मध्ये असतो त्यावेळी आपण जंगल क्रॉस करत असतेवेळी एनिमी जर आपल्याला लांबून पाहत असेल त्याला दिसू नये तर जंगलमध्ये जंगल सारख्या ह्याच्यामध्ये जाऊन
आपण जे स्वतःला कॅमोफ्लेज केलेलं आहे त्या कॅमोफ्लेज मध्ये स्लो मुवमेंट करत आपण एनिमी एरिया क्रॉस करून त्यांना मागून जाऊन एक सरप्राईज अटॅक करू शकतो. तर त्यासाठी ही प्रयास चालू आहे. नक्कीच सर, तुम्ही सांगितल्याप्रमाणे ही मुलंही ट्रेन होत आहेत या ह्याच्यात. म्हणजे कठीणातल्या कठीण परिस्थितीत कशा प्रकारे आपण स्वतःचा जीव वाचून परत शत्रूवर अटॅक करायचा याचं हे ट्रेनिंग छान प्रकारे या मुलांना मिळत आहे. वनराई गिरिराज ट्रेकर्सच्या या कॅम्पमध्ये, या शिबिरामुळे अगदी लहानातल्या लहान मुलापासून जवळपास 14-15 वर्षाची मुलं ही ऍक्टिव्हिटी करतात. तर मुलांचं ऍक्टिव्हिटी करण्या अगोदर आणि ऍक्टिव्हिटी पूर्ण केल्यानंतरची भावना कशी असते, स्पेशली हा डक वॉक आणि स्क्रोलिंगची जी ऍक्टिव्हिटी आहे ही आपण फक्त मुलं पिक्चरमध्ये किंवा व्हिडिओज मध्ये बघतात आणि आता इथे स्वतः ते अनुभवत आहेत. आता ऍक्च्युली सध्याच्या परिस्थितीमध्ये जे डिजिटलायझेशन झालंय त्याच्यामुळं ग्राउंड ऍक्टिव्हिटीज मध्ये मुलं नाहीत आणि त्यामुळे मुलांना एकमेकांना सांभाळून एकमेकांचे ग्रुप फॉर्म करून आपण कसं डिफिकल्ट सिच्युएशनला आपण हँडल करू शकतो तो कॉन्फिडन्स त्यांच्यामध्ये आला. तर त्याच्यानंतर जे आजकाल डिप्रेशन आणि त्रास जे मुलांना होत आहेत, मुलं चिडचिडी होत आहेत, तर याच्यातून सगळी मुलं एकमेकांबरोबर आता ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज ज्या आहेत याच्यामध्ये आपण ग्रुप फॉर्म केलेले आहेत. सगळे बरोबर. ग्रुप एकत्र बनवून एक टीम बनते आणि टीम कमांडरला उभे करत सगळे चालतात. तर त्याच्यामुळे मुलांना तो कॉन्फिडन्स मिळतो की मी जिथे कमी पडतो माझा सहकारी माझ्या बरोबर आहे आणि सगळे त्या सिच्युएशन मधून बाहेर पडू शकतात. तर सिच्युएशन हँडलिंग हा कॉन्सेप्ट याच्यामध्ये घेतलेला आहे. थँक्यू सर, तुम्ही बहुमूल्य वेळ दिल्याबद्दल. थँक्यू सर, थँक्यू. आपण सोरटे सरांनी सांगितल्याप्रमाणे कमांडो ट्रेनिंग मुलं घेत आहेत डक वॉक आणि स्क्रोलिंग करून. तर आता ही सर्व ऍक्टिव्हिटी केलेली मुलं आहेत. छानपैकी त्यांच्या तोंडावर आपल्याला दिसतंय कमांडो प्रमाणे ब्लॅक कलर लावलेला आहे आणि कुठल्याही प्रकारचं किंतु परंतु मनात ना आणता मुलं ही ट्रेनिंग घेत आहेत. तुझं नाव काय? माझं नाव साई आहे आणि मी पहिल्यांदा म्हणजे इथे आलेलो आहे आणि हे सगळं मी पहिल्यांदा केलंय. साई फर्स्ट टाइम आलेला आहे आणि आता डक वॉक आणि स्क्रोलिंग तू केलं. हे आधी तू कुठे पाहिलं होतं फक्त? फक्त म्हणजे टीव्हीवरती बघितलेलं कमांडोज ऐकलेलं. अच्छा, पिक्चर मध्ये आणि हा. व्हिडिओज मध्ये पाहिलं होतं. हा. पण आता ऍक्च्युअली तू स्वतः करताना कसं वाटलं तुला? खूप आनंद आहे. खूप खूप छान वाटलं. आणि त्याच्यात डिफिकल्ट वाटतंय? नाही. नाही वाटत. छान. एवढ्या लहान वयात ह्या मुलांना हे ट्रेनिंग मिळते आणि ते डिफिकल्ट वाटत नाही, त्याला आनंद येतोय. नक्कीच सोरटे सर असतील, निकम सर असतील आणि वनराई गिरिराज ट्रेकर्स असेल, त्यांचं हे यश आहे, या शिबिराचं हे यश आहे की फक्त टीव्ही मध्ये दिसणारं ट्रेनिंग ते स्वतः अनुभवत आहेत आणि त्याच्यात त्यांना आनंद होतोय. निश्चितच एक धैर्यवान आणि सुसज्ज समाज घडवण्यासाठी हे शिबिर हातभार लावतंय. यात शंका नाही. आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये कळवा. तत्पूर्वी आपले चॅनेल कर्मण्यवादिका रस्ते कोणी सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा. हे व्हिडिओज लोकांपर्यंत, समाजापर्यंत पोहोचवा, जेणेकरून अशा संस्थांची माहिती सगळ्या लोकांना समजेल. नक्की आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि आपलं चॅनेल कसं वाटलं याबद्दल कमेंट करा. धन्यवाद.